नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नगरपरिषद भरती प्रक्रिया 2026-27 बाबत खूपच महत्त्वाचं असं परिपत्रक हे जाहीर करण्यात आलं आहे. पाहू शकता हे परिपत्रक, संपूर्ण परिपत्रक जे आहे गटक आणि गड्ड संवर्ग संपूर्ण जिल्हानिहाय, वेगवेगळ्या जिल्हानिहाय संपूर्ण महाराष्ट्रभर 5,000 पेक्षा जास्त जागांसाठीची ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. तर रायगड जिल्ह्यातील आता जे परिपत्रक आलेलं आहे हे रायगड जिल्ह्यासाठी आहे आणि अशाच पद्धतीचं परिपत्रक सगळ्या जिल्ह्यांसाठी जाहीर होणार आहे. तर रायगड जिल्ह्यातील सर्व स्पर्धा परीक्षा आणि नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आजची ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. रायगड जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींमधील गटक आणि गड्डमधील रिक्त पदांची भरती ही तातडीने सुरू होण्याची तयारीत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर सर्वप्रथम परिपत्रक जे आलेलं आहे 20 जुलैचं परिपत्रक, हे परिपत्रक जाणून घेऊयात. गटक आणि गड्ड संवर्गाची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. रायगड जिल्हाधिकारी, जिल्हा दंडाधिकारी कार्यालय अलिबाग यांच्या अंतर्गत पाहू शकता प्रति कुणाकुणासाठी हे परिपत्रक जाहीर झालंय. तर यामध्ये तहसीलदार पुनर्वसन जिल्हाधिकारी कार्यालय रायगड, जिल्हा महिला आणि बालकल्याण अधिकारी, मुख्याधिकारी नगरपरिषद आणि सगळ्या नगरपंचायत आणि नगरपरिषदांसाठी, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी रायगड, जिल्हा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास यांच्यासाठी सुद्धा. विषय आहे रायगड जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत आस्थापनेवरील गटक आणि गड्ड या पदांसाठीची सरळ सेवेने भरती बाबत जिल्हा निवड समितीची बैठक ही झालेली आहे आणि उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने नगरपरिषद आणि नगरपंचायतमधील गटक आणि गड्डची रिक्त पदांची भरती ही राबवण्यासाठी कार्यालयीन आदेश जो आहे भरती जिल्हा निवड समिती अन्वये जिल्हा निवड समिती गठीत करण्यात आली आहे आणि यानुसार जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतमधील गटक आणि गड्ड सरळ सेवा भरतीबाबत मुद्द्यांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रायगड यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी पाहू शकता 11 वाजता ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथे आयोजित करण्यात आली आहे. तर या बैठकीसाठी सगळे नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे अधिकारी जे आहेत यांना पाचारण करण्यात आलं आहे, बोलवण्यात आलं आहे. त्याचबरोबर याच परिपत्रकामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरळ सेवा पदभरती करता अभ्यासक्रम परीक्षेचं स्वरूप निश्चित करण्याची जिल्हा निवड समितीची मान्यता सुद्धा घेतली जाईल. त्याचबरोबर सरळ सेवा पदभरती करता परीक्षा शुल्क निवड करण्याकामी जिल्हा निवड समितीची मान्यता घेतली जाईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही पदभरती TCS कंपनीसोबत राबवली जाणार आहे. म्हणजे TCS कडून ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी जिल्हा निवड समिती मान्यता घेतली जाईल. अशा पद्धतीचं, अशा आशयाचं हे परिपत्रक हे जाहीर झालेलं आहे. तर आता पाहू शकता हा जरी परिपत्रक जे आहे फक्त रायगड जिल्ह्याअंतर्गत सगळ्या येणाऱ्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी जरी असलं तरी बाकीच्या जे जिल्हे आहेत त्या यामध्ये सगळे जिल्हे संपूर्ण महाराष्ट्र, तर संपूर्ण महाराष्ट्रभर अशाच पद्धतीच्या बैठका परिपत्रकाद्वारे राबवल्या जाणार आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हानिहाय वेगवेगळी जाहिरात अशी 5,000 पेक्षा जास्त जागांसाठी नगरपरिषद गटक संवर्गाची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. तर या भरतीसाठी पाहू शकता जिल्हा पुन्हा एकदा पाहून घेऊयात. रायगड जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये रिक्त असलेल्या गटक आणि गड्ड पदांच्या भरतीसाठी जिल्हा प्रशासनानं महत्त्वाचं परिपत्रक हे जाहीर केलं आहे आणि या भरतीसाठी जिल्हा निवड समितीची बैठक 23 जुलै म्हणजे परवा आयोजित करण्यात आली आहे. गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथे आयोजित करण्यात आली आहे आणि या बैठकीमध्ये सर्व रिक्त पदांचा आढावा घेऊन सरळ सेवेने भरती करण्यास मंजुरी देण्याचा निर्णय घेतला जाईल. म्हणजे ही बैठक या भरती प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा असणार आहे. या बैठकीनंतर काय होईल हे सुद्धा जाणून घेऊयात. समितीकडून मंजुरी मिळाल्यानंतरनं भरतीच्या प्रक्रियेची पुढची तयारी केली जाईल, प्रक्रिया सुरू केली जाईल, अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली जाईल, कोणकोणत्या पदांची भरती होईल याची माहिती सुद्धा मिळेल, पात्रता निकष जाहीर केले जातील, परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम हा निश्चित केला जाईल, अर्ज शुल्क आणि प्रक्रिया जाहीर केली जाईल, तसेच
परीक्षा घेण्यासाठी बाह्य एजन्सी म्हणजे TCSला नियुक्त करण्यात आलं आहे. तर TCS मार्फत ही परीक्षा घेतली जाईल. मिळालेल्या माहितीनुसार परीक्षा ही TCS कडून घेतली जाण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी तातडीने निर्देश जे आहे हे देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे 23 जुलै नंतरनं अधिकृत जाहिरात येण्याची शक्यता सगळ्यात जास्त वाढलेली आहे. आता उमेदवारांनी काय करावं, तर सर्वप्रथम जाहिरातीची वाट पहा, कारण पुढच्या महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये सुरुवातीलाच जाहिरात येण्याची शक्यता आहे. कारण जाहिरातीमध्ये पात्रता, वयोमर्यादा, कोणकोणती पदे आहेत, पदांची संख्या, अर्ज शुल्क, परीक्षा पद्धत आणि अभ्यासक्रम याची माहिती उपलब्ध होईल. तयारी सुरू करायची असेल तर नगर परिषद भरतीच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका अभ्यास हा सुरू करा. सामान्य ज्ञान आहे, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी या विषयांवर विशेष भर द्या. सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. फक्त अधिकृत जे परिपत्रक या पद्धतीचं जाहीर होईल त्यावरच अपडेटवर लक्ष ठेवा. आणि सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.